विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेवर व त्याच्या वैशिष्ट्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झाले. मसुदा समितीचे अध्यक्ष असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर याची खूप मोठी जबाबदारी होती की या भारतीय जनतेचा विकास करणे, त्याचबरोबर देशाची प्रगती करणे यासाठी कोणत्या प्रकारची महत्त्वाची तत्त्वे आम्हाला या संविधानामध्ये टाकायची आहे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान या ठिकाणी तयार केलेले आहे. आता भारतीय संविधान 1950मध्ये लागू झाल्यानंतर सर्वप्रथम या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपला विकास कसा साधता येईल याचा विचार प्रत्येक राज्यकर्ता वर्ग, तत्त्वज्ञ व भारतीय जनता करू लागली. या सर्व प्रगतीचे स्रोत या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये लपलेले आहेत की जी आपल्याला या व्याख्यानामध्ये समजून घेण्याची आहे. आपण जर संविधानाचा विचार जर केला तर सर्वात सुंदर आणि विकासवादी तत्त्वे ही या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत. भारतीय राज्यघटनेचा व त्याच्या वैशिष्ट्याचा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला भारतीय राज्यघटनेचं पहिलं वैशिष्ट्य दिसून येतं की भारतीय राज्यघटना ही लिखित आणि विस्तृत स्वरूपाची आहे. या राज्यघटनेची निर्मिती जेव्हा करण्यात आली तेव्हा या घटनेमध्ये 395 कलम, 12 भाग आणि 18 अनुसूची होत्या. पण वेळोवेळी याच्यामध्ये बदल करण्यात आले आणि आज याची वर्तमान संख्या 470 कलमे, 25 भाग, 12 अनुसूची व 5 परिशिष्टे अशी आहे. त्यामुळे ही राज्यघटना लिखित आणि मोठी झालेली आहे. दुसरं वैशिष्ट्य की अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय राज्यघटना आहे. म्हणजे या राज्यघटनेमध्ये कायद्याने आपण बदल करू शकतो, परंतु हा बदल देखील सहजासहजी होत नाही. तो बाय प्रोसिजर किंवा एका विधिमंडळाच्या प्रोसिजरने या बदलाला आपल्याला समोर जावे लागते. म्हणून ही राज्यघटना अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. तिसरं वैशिष्ट्य आहे जनतेचं सार्वभौमत्व. भारतीय संविधानात जनतेच्या सार्वभौमत्वाला महत्त्व आहे. कारण जनता ही सार्वभौम असेल, कोण एक व्यक्ती हा सार्वभौम नसेल की नसेल तर जनता सर्व ठरवेल आणि जनतेच्या माध्यमातून हे राष्ट्र या ठिकाणी चालेल. चौथं वैशिष्ट्य आहे सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य. आता प्रजेचं राज्य असेल, जनता सार्वभौम असेल आणि गणराज्य असेल. म्हणजेच गणराज्य म्हणजे भारताचा राष्ट्रपती या वंश परंपरेने पदावर न येता तो दर 5 वर्षांनी या ठिकाणी निवडून येईल. म्हणून यालाच आपण गणराज्य असं या ठिकाणी म्हटलं जातं आणि या गणराज्याचा फायदा या संपूर्ण जनतेला या ठिकाणी होणार आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता. आता 42व्या घटनादुरुस्तीने समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. तर समाजवाद म्हणजे काय, तर आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण हे एका व्यक्तीच्या हातात न होऊ देता सर्वसाधारण जनतेच्या हातामध्ये होऊ देणं म्हणजे समाजवाद. आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म हे कोणतेही एका धर्माला महत्त्व देणार नाही, तर सर्व धर्माला समान महत्त्व देईल. सर्व धर्म व प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य या ठिकाणी असेल. नंतर 6वं आहे संसदीय शासन व्यवस्था. संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय की लोकसभा आणि राज्यसभा असे दोन संसद असतील आणि या संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधी असतील. म्हणजे शासन कोण करेल, जनतेचे प्रतिनिधी करतील. जनतेने नियुक्त केलेल्या खासदार आमदारांकडून हा देशाचा आणि राज्याचा कारभार या ठिकाणी चालेल आणि याला एक याला पंतप्रधान, मुख्यमंत्री असतील की ते सर्व या ठिकाणी नियंत्रित करतील आणि देशाचा कारभार चालवतील. 7वं वैशिष्ट्य आहे संघराज्य शासन पद्धती. संघराज्य म्हणजे काय, तर जितकेही संस्थानिक आहेत या संस्थानिकांना एकत्र करून भारत या राष्ट्राची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व संस्थानिकं हे नष्ट करून ही सर्व संस्थानिकांना एकत्र करण्यात आले आणि त्याच्यातून संघराज्य म्हणजे राज्यांचा संघ असेल व या संघराज्याच्या माध्यमातून या देशाचं कारभार या ठिकाणी चालेल. 8वं वैशिष्ट्य आहे या
घटनेत मूलभूत अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मूलभूत अधिकार हे 12 ते 35 देण्यात आलेले आहे. समता, स्वातंत्र्य, शोषण, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, घटनात्मक उपाययोजना व मालमत्तेचं स्वातंत्र्य या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. परंतु मालमत्तेच्या स्वातंत्र्यावर या ठिकाणी शासनाने नियंत्रण घातलेलं आहे. 9वं वैशिष्ट्य आहे राज्याची मार्गदर्शक तत्त्वे. राज्याला मार्गदर्शक तत्त्वे असतील की राज्य लोककल्याणकारी राज्य निर्माण करायचं असेल तर कोणत्या पद्धतीने शासनाने आपला कारभार करायला पाहिजे व त्यासाठी काय मार्गदर्शन तत्त्वे असायला पाहिजे याचं देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 10वं वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व म्हणजे भारत हा एकच राष्ट्राचा नागरिक असेल, तो त्याला 2 नागरिकत्व मिळणार नाही. तो भारत या राष्ट्राचाच नागरिक असेल, तो राज्याचा नागरिक नंतर असतो, पण प्रथम तो भारत या राष्ट्राचा नागरिक असेल. नंतरचं वैशिष्ट्य आहे प्रौढ मताधिकार. या घटनेने भारतीय जनतेला प्रौढ मतदानाचा अधिकार दिलेला आहे की प्रत्येक व्यक्ती हा मतदान या ठिकाणी करू शकतो. नंतरचं वैशिष्ट्य 12वं समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता हे या राज्यघटनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर नंतरचं वैशिष्ट्य एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व. एकेरी नागरिकत्व म्हणजे काय, तर व्यक्ती हा एकाच राष्ट्राचा नागरिक असेल. नंतरचं वैशिष्ट्य आहे एकेरी न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्था ही एकच असेल. सर्वोच्च न्यायालय व दिला जाणारा न्याय हा एकेरी पद्धतीने या ठिकाणी दिला जाईल. नंतरचं वैशिष्ट्य आहे द्विगृही कायदेमंडळ. कायदेमंडळ हे द्विगृही असेल. एक लोकसभा आणि राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद असे 2 प्रकारची गृह हे असलेलं त्या माध्यमातून या देशाचा कार्यभार चालेल. आणि या दोन्ही द्विगृही कायदेमंडळात विरोधी पक्ष असेल, म्हणजे शासनकर्त्या वर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची निर्मिती देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर नंतरचं वैशिष्ट्य आहे कल्याणकारी राज्य. आता कल्याणकारी राज्य असलं पाहिजे हे प्रत्येक घटनाकारांचं किंवा प्रत्येक व्यक्तीचं व घटनाकारांचंही मत होतं की राज्य हे कल्याणकारी असलं पाहिजे. नंतरचं वैशिष्ट्य आहे संसदेची सर्वोच्चता. संसद ही सर्वोच्च असेल. संसदेने घेतलेला एखादा निर्णय हा देशातील प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी लागू होईल. शेवटचं वैशिष्ट्य आहे घटनादुरुस्तीची प्रक्रिया. या संविधानाचं वैशिष्ट्य म्हणजे घटनादुरुस्तीची प्रक्रिया देखील याच्यात सांगण्यात आलेली आहे. आणि घटनादुरुस्तीमुळे जुने कायदे हे बदलले जातात किंवा त्याच्यामध्ये काही अंशतः परिवर्तन केलं जातं आणि नवीन कायद्याची या ठिकाणी निर्मिती केली जाते. अशा प्रकारची वैशिष्ट्ये ही या भारतीय संविधानाची आहेत.